महाराज अनाकरता त्रिवार मानाचा मुजरा करू या स्पर्धेच्या वतीनं आणि चांगलंच आयोजन नियोजन आयोजकांच्या माध्यमातून तब्बर राहिला गेला। इथून सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या गेल्या। पप्प्या आणि सोबतीला राजू ही जोड साखळ्या आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले गेल्या। पहिलं षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला रुपेशला जोर आपण पाहतो अपकमिंग यंगस्टर या आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला जातो। पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले काउंट डाऊन स्टार्ट नाव 3 2 1 गेम इज ऑन। आता सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जोर आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज सज्ज सामन्याला सुरुवात आता मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल क्लिक करायचा होता इथून मात्र विकेट किपरला चकमा दिला आणि इथून मात्र बॉल चालला नॉन स्टॉप सीमा पार 4 धावा चौकार। लेग बायच्या या 4 धावा करता जरूर आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाज सज्ज रुपेश तयार आहे समोर पप्प्याला जरूर आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये कोला टाकलाय समोर केसला फटका बसला गेला नो मॅच स्टँड मध्ये करता चेंडू रोल झाला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आता केला जातोय आणि इथून या खरं तर 2 धाबा सहज पूर्ण मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिले जातात। गुड रनिंग बिटवीन द विकेट धाबा मिळतील या दुहेरी धाब्याच्या मदतीने संघाची वाढती धाबा संख्या टोटल आता 6 बनली गेल्या। पप्प्यासाठी सुवर्ण संध्या सलगचे 2 चेंडूवरती 2 षटकार टोकले तर 200 रुपयाचा कॅश प्राइज जरूर दिला जाईल। पप्प्यासाठी आता सुवर्ण संध्या मागील मॅच मध्ये देखील तब्बल 2 बॉलवरती 2 षटकार या खेळाडूंना ठोकले होत्या आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज त्याने करता मिळवले होता आणि चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करता राहिला जातो आहे। चांगला खेळ चांगला अध्यापक खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ एकाच ताकदीच्या हे मात्र आता विसरून चालणार आहे मैदानाच्या आतमध्ये 6 धाबा अद्याप खरं तर बनले गेले। चांगलीची धाबा संख्या जरूर आपल्याला पाहायला मिळते। कोला टाकण्याचा प्रयत्न बॅटला थोडासा ब्रश झाला गेला इथून डायरेक्ट हिट केला असता तर निश्चित काम बनवून गेलं असतं। इथून डॉट बॉल आता मैदानाच्या आतमध्ये थोडंसं कमबॅक गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून केला जातो। एक चांगला गुणवंत गोलंदाज आणि त्याच्या माध्यमातून अद्याप चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये राहिली जात्या। चांगला खेळ करावा लागेल चांगली गोलंदाजी समोर जरूर आपण पाहतोय पप्प्या पारतीला आपण पाहतोय संघाचा प्रमुख फलंदाज इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंडवरती फुल टॉस होता याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता विकेट किपर वारंवार चुक्या करतोय इथून मात्र पंचांचा कॉल इट इज अ व्हाईट बॉल 1+1 अशा 2 धाबा जरूर आपल्याला पाहायला मिळते। एक्स्ट्रा पुलच्या धाबा नीचे आपल्याला पाहायला मिळते या 2 धाब्याच्या मदतीने संघाची वाढती धाबा संख्या टोटल बनली गेल्या 8 धाबा धावपलकेवरती जरूर आपल्याला पाहायला मिळते। टीम बॅटिंग करत असताना बनसवाडी संघ आता चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये घरच्या मैदानावरती खेळत असताना समोर यजमान संघ इथून चांगला खेळ करावा आता भरपूर महत्वाचा कुठला संघ कुठल्या संघावरती भारी ठरेल हे देखील काही दुसऱ्या सत्रामध्ये इथून जरूर आपल्याला पाहायला मिळेल। चांगला खेळ करावा लागेल चांगली गोलंदाजी होत्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षक साथ देणं आता मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वाचा चांगला खेळ करावा लागेल तितक्याच ताकदीचा गोलंदाज देखील आपण पाहतोय समोर निश्चित आपल्याला पाहायला मिळेल। नौका फलंदाज स्ट्राईक एंडवरती सज्ज राजू इन ऍक्शन मध्ये हा प्रकार बॉल अपरकटचा देखना स्ट्रोक बंदुकीतून गोळी बॉल सीमा पार खन खन खनी चौकार। धावा संख्या अद्याप बनली गेल्या। रुपेश वरती आता आक्रमण केले जातात क्रॉस लाईन चेंडू खेळलाय जबरदस्त फटका वाकड्या जरूर रिलीज केलाय चेंडूना आणि इथून मात्र या 2 धाबा धबर सहज पूर्ण चांगला केला आता मैदानाच्या आतमध्ये सूर्या या 2 धाब्याच्या मदतीने संघाची वाढती धाबा संख्या टोटल आता करतर बनली गेले 14 धाबा धावपलकेवरती जरूर आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये चांगली धाबा संख्या इथून जरूर आपल्याला पाहायला मिळते। टीम बॅटिंग करत असताना पनसवाडी संघ जर आपण पाहतो अद्याप एक फलंदाज बाद झाला ना चांगला खेळ या 2 फलंदाजाच्या माध्यमातून अद्याप मैदानाच्या आतमध्ये राहिला गेला। एखादी पार्टनरशिप आता मैदानाच्या आतमध्ये बनवावी लागेल या 2 खेळाडूला। मागील मॅच मध्ये देखील छोटी करंबेळी संघाला परास्त केला इतर मात्र दुसऱ्या डाबामध्ये जरूर बॅटिंग करत
टीम एका साईडला श्री मलंगड कोपऱ्याची वाडी संघ आणि त्यांच्या विपक्ष पनसवाडिया खोला टाकलाय समोर केसलाय जबरदस्त फटका एक्स्ट्रा खबरदार करत चेंडू रिलीज झाला इथून चेंडू उचली पेकी पर्यंत या दोन धाबा सहज टपून मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिल्या गेल्या या दुहेरी धाब्याच्या मदतीनं इथून जर आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक पहिले संपले गेले आणि पहिल्या षटकाच्या मदतीनं प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम आपण पाहायला गेलं तर पनसवाडी संघ जाऊन पोहोचला गेलाय 16 अंकावरती लॉस ऑफ 0 विकेट. चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करत सुरुवातीची आपल्याला पाहायला मिळते 16 धाबा धावपलकेवरती पहिल्या षटकामध्ये टीम बॅटिंग करत असताना निश्चित आपल्याला पाहायला मिळेल पनसवाडी संघ. संशय वाघ आले आमचे मनोज पसाळे जरूर जॉईन झाले गेलेत जर आपण पाहतो त्यांचा जल्लोष या स्पर्धेमध्ये पाणी पाहिजे का चला स्वयंसेवक वेदमॅन आपण लगेच जा पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये इथून अधिकचा वेल खर्च करू नका. तर मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला पाहायला मिळेल चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सूर्या एका सगळ्या टीम आपण पाहायला घ्या तर गावदेवी पनसवाडी संघ चांगला खेळ अद्यापर्यंत आता मैदानाच्या आतमध्ये राहिला गेला 16 धाबा पहिल्या षटकामध्ये खरं बनले गेलं चांगलीशी स्पर्धा निश्चित आपल्याला पाहायला मिळते. अद्यापर्यंत आपण जर विचार केला तर भरपूर सारे प्रेक्षक वर्ग अद्यापर्यंत जॉईन आहेत सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीमध्ये आपलं मनापूर्वक स्वागत जर आपल्याला पाहिली स्पर्धा देखील अव्वल दर्जाच्या या पंचक्रोशीमधील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा या स्पर्धेची खरं तर चर्चा अद्याप राहिली गेल्या आज खरं शुद्धच पनसवाडी गावानं पाहिलेलं स्वप्न ते मात्र सत्यात उतरवला आणि चांगलीशी स्पर्धा निश्चित आपल्याला पाहायला मिळते. आपल्या आदिवासी समाजासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म त्यांना निर्माण करून दिला गेला आणि त्या खेळाडूकडे देखील संधी घेता चांगलीची स्पर्धा जर आपल्याला पाहतो गोलंदाज सज्ज दुसऱ्या षटकाला सुरुवात पूर्णचा बॉल होता प्रहार करण्याचा प्रयत्न होता इथून मात्र आपण जर विचार केला पंचांचा कॉल इट इज अ व्हाईट बॉल 1+1 अशा या दोन धाबा इथून जर आपल्याला पाहायला मिळतील. या दुहेरी धाब्याच्या मदतीने संघाची वाढती धावा संख्या टोटल आता बनले गेल्या 18 धाबा धावपलकेवरत्या इतर मात्र या चुका आता कितप्यात मागा ठरू शकतो. या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम मलंगड कोपऱ्याची वाडी संघाला जोर आपल्याला पाहायला मिळेल चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पुलाण्याचा बॉल होता मिनी हेलिकॉप्टर जर आपण पाहतो लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक तैनात मिस फिल्डिंग इथून मात्र बॉल घेतलाय बाउंड्रीची भेट सीमा पार 4 धावा चौकार रमला सवेड्या हात घालून थँक्यू सो मच. प्रत्येक बॉल वरती आता आक्रमण केले जातात गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलेत. फलंदाज जर आपण पाहतो राजू ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये राजूची बॅट आता करतर मैदानाच्या आतमध्ये बोलली गेल्या संघाची धावा संख्या टोटल आता करतर आपल्याला पाहायला मिळत्या 28 धावा धावपलकेवरती अद्यापर्यंत एकही फलंदाज बाद नाही. चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करत सुरू आहे जबरदस्त बॅटिंग अद्यापर्यंत जरूर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सज्जा उलटा स्वतः आक्रमण जरूर करायचं होता इथून पंच आमच्याकडे जरूर वळायला गेले इट इज अ व्हाईट बॉल खराब बॉल इथून जरूर आपल्याला पाहायला मिळेल एक्स्ट्रा पुलची धाव जर आपल्याला पाहायला मिळते संघाची धावा संख्या 29 आता बनले गेले या धावा आता कितप्यात मागा ठरू शकतो येणारा खाल आणि बेल जरूर सांगून जाईल. चांगला खेळ करावा लागेल कमबॅक करावा लागेल आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्जा ओ क्लीन बोर्ड त्रिपणाची यू मिस साइड डेफिनेटली लाकूड तोड गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल बाद
जैसे बंदूक से निकलती है गोली भाई। तेरा क्या होगा कालिया? मैंने आपका नमक खाया सरदार। अब गोली खा। Jazz in the mix. जबरदस्त बॅटिंग राजूच्या माध्यमातून राहिले गेले थोडंसं कमबॅक दाखल गोलंदाज आपण जर विचार केला तर आकाशच्या माध्यमातून तर केला गेला नौका फलंदाज नेट नंबर 3 वरती आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला झुमा आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला चांगला खेळ करावा लागेल चांगली पप्प्याला आता साथ द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये पप्प्याच्या बॅटमध्ये देखील आम्ही दाबा बनताना पाहिले आणि आता चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल संघाची धावसंख्या 29 बनली गेल्या त्यावरती एक फलंदाज देखील बाद द्या अद्याप दुसरं षटक चालू आहे आणि चांगली धावसंख्या अद्याप जर आपल्याला पाहायला टीम बॅटिंग करत असताना गावदेवी बनसवाडी संघ गोलंदाज तयार आहे आकाश बोला टाकण्याचा प्रयत्न हलक्यात ड्राईव्ह करायचा होता टप्पा पडला थोडासा आउट स्विंग जर आपल्याला पाहायला मिळतो इथून मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही या डॉट बॉल आता मैदानाच्या आतमध्ये थोडंसं कमबॅक शेवटच्या क्षणी या गोलंदाजाच्या माध्यमातून अद्याप केला जातो एक चौकार एक षटकार आला त्यानंतर 2 व्हाईट बॉल या षटकावरती जोर आम्ही पाहिले गेलेत आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी आता गोलंदाज आकाशच्या माध्यमातून थोडंसं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये उलटास प्रार करण्याचा प्रयत्न होता गॅप भरपूर मोठ्या शेवटच्या क्षणी चुक्या जोर आपल्याला पाहायला वारंवार चुक्या निश्चित त्या शतकाच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतात आणि दुनिया 2 धाबा सहज उड्डा 2 धाब्याच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या टोटल आता तर बनले गेल्या 31 31 धाबा धावपलकेवरती चांगली धावसंख्या अद्याप जरूर आपल्याला पाहायला मिळेल चांगला खेळ करावा लागेल इथून आपण जर विचार केला त्या टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून मैदानाच्या आतमध्ये थोडासा खरा शतरसंघ अद्याप राहिला जातो इथून मात्र या धाबा आता कितप्यात मागात ठरू शकतो येणारा खाल आणि बेल सांगून जाईल गोलंदाज सज्ज आकाश तयार या पटका चांगला आहे पटका पसता गेलाय शत्रशक तैनात त्याच्या अवकाशा बाहेर बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर्स बाउंडर लाईनच्या पलीकडे खन 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 खणीत बिगिट वाघ आले वाघ धावा राहिले किती दादा 4 वा तर स्कोरर चांगला पाहिजे एका ठिकाणी स्पर्धा करते होती दादा स्कोर काय झाला बोलायला तयार नाही म्हटलं त्याला स्कोरर मुक्का आहे त्याला 5-7 तोंडात गुटख्याच्या पुढे टाकल्या होत्या चला आमच्याने सुचवणार चांगला खेळ आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये जरूर आमचे स्कोर मित्र चांगले आहेत आमचे दिलीपभाई भगत यांना जर आपण पाहतो आज खरं तर स्कोरच्या भूमिकेमध्ये त्यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी करत राहिलं गेलं त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहतो ऑन स्क्रीनवरती खरं तर आपण पाहतो चांदो मामाला कदर कॅप्चर केला गेलाय WTC लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत वाहिनी खरं तर जरूर पोहोचवलं की जाते चांगली क्लॅरिटी क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे संघाची धावा संख्या बनले गेल्या 37 धावा जर आपल्याला पाहायला मिळतील 37 धावा बनले गेलेत 12 बॉलचा खेळ संपला गेला चांगली धावा संख्या तिसऱ्या षटकाला सुरुवात आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आला विजय आलाय इथून मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुलरण्याचा बॉल होता त्याच्यावरती प्रार केला घ्या भरपूर मोठ्या बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंडर लाईनच्या पलीकडे सीमा पार 4 धाबा चौकार गोलंदाजाच्या शैलीवरती करत अपशप घेतलं गेलं चला ऑन स्क्रीनवरती करत जरूर चेक केला जाईल प्रचंड मेहनत या स्पर्धेकडे राहिले गेले आमचे सुरेशभाई बघत असतील त्याचनंतर प्रकाशजी बघत असतील त्याचनंतर आपण पाहायला गेलं तर चांगलीशी योगदान त्यांची संपूर्ण सेना करते या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली गेल्या राजाजी बघत असतील चांगलं करतर योगदान चांगलीची स्पर्धा करतात त्यांची आपल्याला पाहायला त्या मोठं आयोजन त्यांच्या माध्यमातून निर्माण केलं आपल्या आदिवासी समाजासाठी क्लीन बोर्ड त्रिपळाचित यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय केला जाता आणखीन एक फलंदाज होईल बाद
विचार केला तर 41 धाबा अद्यापर्यंत बनले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली धाबा संख्या निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. टीम बॅटिंग करत असताना गाबदेवी फणसवाडी संघ अद्यापर्यंत चांगला खेळ. सूर्य मैदानाच्या आतमध्ये फुलवड्यांचा बॉल होता आडव्या बॅटने खेळायचा होता जो आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला. थोडंसं कमबॅक आता मैदानाच्या आतमध्ये खरं केला जातो. इथून डॉट बॉल आता मैदानाच्या आतमध्ये कमबॅक या षटकावरती केलं जातं. एखादं कमबॅक षटक अत्यंत भरपूर महत्वाचा. टीम श्री मलंगड कोपऱ्याची वाडी संघाला आता चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज विजय राणेची आपण पाहतो. फिरकीचा जादूगार आता मैदानाच्या आतमध्ये समोर येऊन खेळलाय. जबरदस्त पट्टा बीसीएफ मध्ये शतरक्षक तैनात जर आपण पाहतो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथून जर आपल्याला पाहतो. एकच धाव अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग लॉंग आपलं जरूर राहिले गेले. इथून मात्र एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावा संख्या टोटल आता बनले गेले 42 धावा धावपलकेवरती. टीम बॅटिंग करत असताना जो आपल्याला पाहायला मिळेल टीम गाबदेवी फणसवाडी संघ चांगला खेळ आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जबरदस्त खेळ अद्याप आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज कोला टाकण्याचा प्रयत्न हलक्यात ड्राईव्ह करायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही. इथे मात्र पुरेपूर खरं तर शांत ठेवलाय जोमा या खेळाडूला आता मैदानाच्या आतमध्ये. संघाचा प्रमुख फलंदाजा आणि त्या फलंदाजाला आतापर्यंत खरं तर शांत ठेवलं मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजा आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत्या. या षटकाचा आपण जर विचार केला तर 5 धावा खर्च केलेत आणि एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशाला गेला. चांगली गोलंदाजा आता मैदानाच्या आतमध्ये सुरू. फिरकीचा जादूगार आता मैदानाच्या आतमध्ये. ओ क्या बात है, जबरदस्त खेळ. यस पंचांचं फिंगर अप. इथून मात्र माइंड मास्टर विकेट किपर. इथून मात्र आणखीन एक धक्का लागेल. टीम बॅटिंग करत असताना गाबदेवी फणसवाडी संघाला फलंदाज होईल बाद. सर की जो सर से वो 3 षटकाचा खेळ संपला आणि संघाची धावा संख्या खरं बनले गेले 42 धावा. त्यावरती 3 फलंदाज देखील बाद झाले गेले. चांगली धावा संख्या अद्याप जरूर आपल्याला पाहायला मिळत्या. सेकंड राऊंड मध्ये जो हाय स्कोर मारेल तो खरं आजच्या रात्री मधला खरं शेवटचा सामना खेळ. तर मात्र चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये अद्यापच सुरू आहे. चांगली लढाई जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅच देखील चांगली बिग फाईट जरूर आपल्याला पाहायला मिळेल. श्लोकवरच्या षटकाला आता मैदानाच्या आतमध्ये करता सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज झाला. अरुणला प्राचारित केला. इथून जर आपण पाहायला गेलं तर चौथ्या षटकावरती चांगला खेळ करावा लागेल. एकाच षटक कमबॅक आला तिथून मात्र थोडंसं कमबॅक करू शकतो. टीम श्री मलंगड कोपऱ्याची वाडी संघ आता चांगला खेळ करावा लागेल. एखादं कमबॅक षटक अत्यंत भरपूर महत्वाचं आहे. श्लोकवरचं षटक हणामारीचं षटक या षटकावरती नेहमी फलंदाज समय ठरत असतात. चला स्पीडअप घ्यायची बा. फास्ट खेळा, अधिकचा वेळ खर्च करू नका. अडव्या बॅटने खेळायचा होता. चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. इथून मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज शैलीवरती करता ऑप्शन घेतला गेला. इथून मात्र ऑन स्क्रीनवरती करता जरूर चाचपणी केली जाईल. चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. चला स्पीडअप घ्यायचे बा. अधिकचा आता बेल खर्च करू नका. आता बरं भरपूर सारा बेल खर्च झाला गेला. चांगला खेळ अद्याप सुरू जरूर आपल्याला पाहायला मिळतं. अरुण या गोलंदाजा जर आपण पाहतो गोलंदाजावरती देखील थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या गोलंदाजाच्या शैलीवरती कधी अपशप घेतला. आप ट्रॅकर बॉल चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला. सलगचा दुसरा चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं होतं एखादं कमबॅक षटक हाताला गेला तर मॅच मध्ये कधी कमबॅक करू शकतो. टीम श्री मलंगड कोपऱ्याची वाडी संघ चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल. इथून मात्र जरूर आपण पाहतो स्क्रीनवरती प्रत्येक बॉल चाचपणी केली जाते. याकडे देखील लक्ष असलेला गोलंदाज सज्जा कोला टाकण्याचा प्रयत्न. चाबूक शॉट जबरदस्त फटका. जसं का सोयीमधून धागा रोवला. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. अहो नादाला लागू नका, नका उगाच करू चुका. नादाला लागू नका, नका उगाच करू चुका.
थँक्यू सो मच रिजन. जबरदस्त फटका. यस, प्रत्येक बॉल करता चाचपणी केली जाते. याकडे देखील लक्ष असू द्या. चला फलंदाज आपण स्पीड याच्या अधिकचा बेल खर्च करू नका. संघाची धाबा संख्या टोटल करता बनले गेले 46 धाबा. धावपलकेवरती बॅटिंग करत असताना गाभिदेवी बनसवाडी संघ कोला टाकलाय समोर खेचण्याचा प्रयत्न. हलक्यात ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कबतला करत चेंडू रोली झाला. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जातो आणि दुनिया 2 धाबा सहज पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाबा मिळतील या 2. या दुहेरी धाब्याच्या मदतीने संघाची वाढती धाबा संख्या टोटल आता करता बनले गेल्या 48 धाबा. धावपलकेवरती जबरदस्त बॅटिंग अद्याप राहिले गेल्या. गोलंदाज इथून सज्ज आरून तयार आहे. उलटास त्याच्यावरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तैनाद्या शेवटच्या क्षणी जरूर चेंडू उडवला जातो आणि दुनिया 2 धाबा सहज पुन्हा अद्याप मैदानाच्या आतमध्ये. एस पंचांचा निर्णय आहे. इथून मात्र जरूर ऑन स्क्रीन वरती करता जरूर चेक केला जाईल. बीमर साठी ऑन स्क्रीन वरती करता जरूर चेक केला जाईल. इथून मात्र पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत जरूर पोहोचला गेला. इथून जरूर ऑन स्क्रीन वरती करता चेक केला जातो. WTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत ही वाहिनी खरं तर पोहोचवली जाते. चांगले क्लॅरिटी क्वालिटी जरूर आपल्याला पाहायला मिळते. इथून ऑन स्क्रीन वरती करता जरूर चेक केला जातो. पुरवण्याचा बॉल होता. आडवा बॅटने त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. येस, तिसऱ्या पंचांचा इशारा गेला. नो बॉल आहे. बीमर बॉल इथून जर आपण पाहतो उघडा डोळे पाणी. पुढील बॉल आता ब्रेड या. ब्रेडची नामी संधी आता जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज हरून तयार या. ओ जबरदस्त फटका. अपरकटचा एक नाईक स्ट्रोक. बॉल चालला थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडं. गोळीच्या बेगाडा हा टोकलाय. शानदार रुबाबदार चौकार. बघून घे राणी येवलाचा प्राणी. चेंडू बॉल किती धाब्यापर्यंत टार्गेट सेट केला जाईल. जरूर आहे देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज इथून सज्जा. शेवटचा बॉल कोला टाकण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला गेला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्राचा खेळ संपला गेला. पहिल्या डाबाचा खेळ संपला गेला. पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असत टीम गावदेवी बनसवाडी संघ जाऊन पोहोचला गेला. 55 या अंकावरती येण्याबरोबर 24 आणि बनवायच्या दुसऱ्या डाबामध्ये 56 धाबा टीम श्री मलंगड कोपऱ्याची पाडी संघाला. तेरी भी चुप मेरी भी चुप. सामना लगेच स्टार्ट करायचा. पहिले सत्र संपलं जातं. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहे.
55 धावा. छप्पन धावांचं टार्गेट आहे. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल टीम कोपऱ्याचीवाडी टीमला 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही टीमसाठी फार महत्वाची मॅच आहे. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर खर तर श्री गणेश क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळाली होती. गावदी प्रसन्न फणसवाडी टीम. दोन्ही टीम कॅप्टन आणि केवळ टीम कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा पहिला पुकार असणार आहे. वेळ वाचवा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला जर माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर लगेच या नाणेफेकीसाठी. टीम इथून कॅप्टन आणि केवळ टीम कॅप्टन लगेच यायचं आहे. उशीर करायचा नाही. या लगेच या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. रुपेश आणि किरण हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिला षटक आपल्याला पाहायला मिळतील. सचिन अष्टपैलू खेळाडू. तुला याद करेन सावन महिना तुला याद करेन याद करना ये आणि तुला प्यार करना याद करना अभी इधर प्यार करने का नहीं है, इधर बल्ला चलाने का है. आणि पहिल्या बॉलवरती जर षटकार पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु बॉल निघून चालला विकेट कीपर डॉट बॉल जर पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिला तर एक षटकार पाहायला मिळाला आणि दुसरा बॉल डॉट. दर्शक जर पाहिली तर 6 धावा सध्या धावपटूवरती लागल्या जात आहे. टार्गेट भरपूर मोठा आहे. जर पहिल्या पॉवरफुल बॅटिंग झाली तर चांगला कनेक्शन होईल परंतु तिथं फटका फसला जातोय. विकेट किपरने टिपला जातो जेल. धक्का क्रमांक लागेल पहिला. फलंदाज बाद होईल किरण. बॅक टू द पॉवर लाईन. कुठल्या प्रकारे खर तर केला जाईल हे जरूर आम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. षटवीस बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतोय. तो डिफिनेटली हा बॉल जरूर एक धाव पाहायला मिळते आणि एका धावीनं धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या धावपटूवरती लागली जातील 7 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. काय झोपा आल्या त्याच्यामुळे शब्द चुकीचे पाहायला मिळतील. लगेच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला षटवीस बॉल आक्रमण. बॅटची इनर एज फटका फसला जातोय. क्या बाद आहे. टिपला जातोय जेल. टॉस इथनं जिंकला केवळ संघानं आणि डिसिजन पहा केवळ टीम. क्षेत्ररक्षण का? यस क्षेत्ररक्षण असेल. बॅटिंग साठी आपण पाहता इथनं हेतुटे टीमला आमंत्रित केल्या गेल्या आणि आयोजक करते पहा सामना किती ओव्हरचा असेल? 3 ओव्हरचा. यस लक्ष घाला दोन्ही संघ. हेतुटे संघ आणि केवळ संघ सामना 3 ओव्हरचा असेल. जव्या मॅचच्या दिशेनं जिथे पाहता आपण अगदी जबरदस्त सामना चालू आहे. आवाज ऐकताय मनोज सोमाज प्रवीण वागे
चवी मैदानाच्या आतमध्ये. इथून जर या षटकाचा विचार केला तर शेवटचा मी तर म्हणेन अंतिम बॉल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती शॉर्ट बॉल आक्रमण स्ट्रेट ऑफ मध्ये उडवला जातोय. फटका बरोबर थोडंसं करा फुमलिंग एकदम मळायला जाते. दुसरीचा प्रयत्न आणि थोडं दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. टीम फणसवाडी टीमला मी तर म्हणेन क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल कारण पुन्हा एकदा चान्स मिळाला या टीमला आणि इथून 2 धाव मिळाले. 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक संपलं जातोय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावरती पाहायला मिळतात. चला स्पीडअप करायचं. टीम क्षेत्ररक्षण करत असताना टीम फणसवाडी टीमला पहा सध्या आपण स्क्रीनवरती पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम आम्हाला पाहायला मिळाली होती. खरं तर कोपऱ्याची वाडी टीम फणसवाडी टीम आम्हाला पाहायला मिळाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा 0 विकेट आणि ह्या मॅच मध्ये खरं तर बॅटिंग करत असताना कोपऱ्याची वाडी टीम पाहायला मिळते 9 धावा आणि 2 विकेट. म्हणजे बॉलिंग अटॅक मी तर म्हणेन या स्पर्धेमध्ये खरं तर फणसवाडी टीमची बॉलिंग अटॅक मी तर म्हणेन भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. भरपूर चांगलं टेलिकास्ट क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल कारण बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पहिला बॉल. चला स्पीडअप टीम फणसवाडी पहा उशीर करायचं नाही. या मॅच फार महत्वाची आहे. सामना लगेच स्टार्ट. पहिलाच बॉल. क्या बात आहे. दांडी दांडी गुल. विकेटचा पतन. धक्का क्रमांक लागेल 3. फलंदाज बाद होईल. क्या है पंच. तीन चाकाची सायकल माझ्या क्या बात आहे. बंड्याला जोडू दे. जोड अजून टाइम आहे. अजून दिवस भरपूर आहे. आमचे डीजे सँडी त्यांचं आम्ही आपण पाहतोय मेन ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे डीजे ऑपरेटर रोशन कडू मेन ऑपरेटर आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा बॉल फसवा चेंडू पाहायला बोलतोय. ठप्पा पडल्यानंतर बॅटचा बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. रोशन आपण पाहतोय खरं तर येस रिव्ह्यू घेतला जातो. आम्ही जरूर स्क्रीनवरती चेक केला जाईल आणि चुका निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. रोशन कडू डीजे सँडी मेन ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात. सटअप डीजे सँडीच आहे परंतु रोशन कडू खरं तर त्यांच्याबद्दल अप्रतिम संगीत पाहायला मिळतात. रिफ्लेक्शन पहा आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतो आहे. टेलिकास्ट आणि क्वालिटी फेल डिलिव्हरी येस डॉट बॉल. फेकी ऑब्जेक्शन इस बॅटरने स्टार्ट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. षटपीस बॉल आक्रमण. फटका भरपूर झाला. बोलला फेकून दिला सीमा पार. बिग 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 सिक्स. धाव मिळतील 6. याच्या अंगात आता शिरली म्हणजे काय शिरली हेडल शिरली. हो वाजलं ना आता 2 वाजलं गण्या. असणार आहे. इडेल जर शिरली तर मग कठीण असणार. बॅटर आपण पाहतो ज्या खेळाडूकडनं षटकार पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहतोय रमेशच्या बॅटमध्ये तडाखा पाहायला मिळाला. धावसंख्या धावकडे पाहायला मिळतील 15 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहे. आणि तिथून जर असाच जर रमेशचा डंका पिटला तर मग मॅच मध्ये अप्रतिम कमबॅक जरूर पाहायला मिळेल. सलग दुसरा बॉल मोठा मारण्याचा प्रयत्न. हो हो क्या बात आहे. थर्ड स्लिप मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. वेग जरूर पाहायला मिळाला होता.
आणि इथून बॅटचा बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल चालला विकेट किपर पासून डायरेक्ट थर्ड स्लिप मध्ये आणि इथून डॉट बॉल जर पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ संपला जातोय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती करण, तर स्ट्राईक वरती फलंदाज रमेश, ज्याच्या बॅट मध्ये धमाकेदार षटकार पाहायला मिळतात. शॉर्टपिच बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, विकेट डायरेक्ट हिट, परंतु नाही. परंतु मिळेल फक्त एक सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने जर विचार केला तर बायच्या स्वरूपामध्ये एक धाव पाहायला मिळते आणि थोडं एक धाव मिळाली जाते. पहा रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, हिट चुकली गेली आणि त्याच्यानंतर दुसरी खरं तर पहिलीच धाव ती होती आणि इथून जरूर कन्वर्ट पाहायला मिळाली होती आणि इथून एक धाव मिळाली जाते. एका धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 16 धावा 10 फलकेवरती पाहायला मिळत आहे. बुद्धाजी उघडा साहेबांचं इथं आगमन झालंय. बुऱ्या शेठ भगत यांनी देखील आमच्यापर्यंत नाव पोहोचवलं गेलंय. साहेबांना मी विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पैकी ऑब्जेक्शन, बॉल झालेत 5, शेवटचा अंतिम बॉल. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल षटकार, चौथा बॉल डॉट आणि 5वा बॉल लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळाली एक धाव. शेवटचा अंतिम बॉल. रिव्ह्यू चेक केला त्याच्यानंतर तो व्हाईट बॉल नव्हते. खेळाडू कक्षामधून कोणी आवाज द्यायचा नाहीये. मान्यता आयोजकांचा जो निर्णय असेल मग तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. आमचे स्कोरर मित्र देखील चालाकी आहेत, पंच देखील ऑफिशियल आहेत, त्याच्यामुळे अशा चुका पाहायला मिळणार नाहीये. परंतु काहीशा चुका पाहायला मिळतील, परंतु जो कॅल्क्युलेशन आहे तो अप्रतिम आम्हाला पाहायला मिळतो या षटकांमध्ये. शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळेल या षटकातला. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळेल आकाश. हा बात आहे, सुलो पद्धतीचा बॉल, फसवा चेंडू, डॉट बॉल. षटक क्रमांक संपला जाते 2. 12 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या धावकृती पाहायला मिळतील 16 धावा. दिव्या संधी आमचे सँडी डीचेला. आता नवीन जमाना चालू आहे 2026चा. येणारे बॉल असतील 12 आणि 12 मध्ये बनवायचे 40. कठीण समीकरण आहे. यंदाचा जमाना, आता आमचे सध्या जमाना म्हटले तर आमचे सुरेश दादा असतील या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आता त्यांचा जमाना चालू आहे. आताच एक हप्ता झालाय आणि बेंडबाजा वाजलाय आणि पुढच्या महिन्यामध्ये आम्हाला खरं तर प्रवीण वाघे त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय. खरं तर सुरेश भगत त्यांचे भाऊ आपण पाहतोय. राजेश भगत एन्जॉय घेत आहे, क्या वाद आहे. त्यांचं पण बेंडबाजे वाजलाय. आता काही करायचं नाहीये, आता फक्त आपला संसार आणि आपलं पुढचं योगदान करायचं आहे. पहिलाच बॉल वेगावरती स्वार, टप्पा पडल्यानंतर पहिलाच बॉल डॉट पाहायला बोलतो. मी तर म्हणेन या मॅच मध्ये फणसवाडी टीम खरं तर डंका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. काही मला तर आजच्या रात्रीमध्ये नशीब असेल तर सुपर 6चा तिकीट जरूर पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो, कारण डंका जरूर पिटला जाय. पुन्हा एकदा संधी मिळाली त्या टीमला. शॉर्ट पिच बॉल, आक्रमण स्टेट टॉप मध्ये बॉलला ट्रॅव्हल, एकदा मिळाली जाते. दुसरीचा कॉल, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धाव मिळाल्यात. 2 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या धावफलकेवरती पाहायला मिळतील 18 धावा 10 फलकेवरती लागल्या जात आहे. ह्या बाद आहे. आयोजकांची सूचना आले गेले, त्यांची नावं माहिती नाही आहेत, परंतु मी सांगतोय जर फणसवाडी टीम आजच्या रात्रीमध्ये जर सुपर 6 मध्ये तिकीट लागला तर आयोजकांच्या माध्यमातून दुबई तिकीट मिळणार आहे. परंतु स्टेट टॉप बॉल बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीम पार षटकार धाव मिळतील 6-6-6. हा आवाज एकनाथ माळी, खुद गालात हसवीन मी. परंतु आता या मॅच मध्ये कोण कोणाला हसवेल हा प्रश्नचिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा
थोडासा अपील जरूर पाहायला मिळाली, उत्साह जास्ती विश्वास कमी, दुसरीचा कॉल देखील आणि 2 धावा जरूर पाहायला मिळत आहे. बाईच्या लेग बाईच्या स्वरूपामध्ये या 2 धावा पाहायला मिळत आहे आणि या 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 26 धावा धावकृती पाहायला मिळत आहे. हा बाद आहे. या षटकाचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपला जातोय आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पप्प्या नाव आहे पप्प्या. पप्प्याची पॉवर मागच्या मॅच मध्ये अप्रतिम पाहायला मिळाले आणि गोलंदाज होते पाहायला मिळतोय. फटका भरपूर चांगला, दुसरीचा कॉल डायरेक्टली थ्रो आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चांगली रनिंग द विकेट. परंतु समोर पप्प्या, पप्प्याची बॉलिंग पप्पी देण्यासारखी आहे कारण नाव आहे पप्प्या उर्फ लसित मलिंगा. श्रीलंकाचा बॉलर, सध्या फणसवाडीचा बॉलर पप्प्या. पुन्हा एकदा शॉर्टपिच बॉल आक्रमण जरूर पाहायला मिळतो. एकदा म्हणाल जाते, दुसरीचा कॉल थोडस करा फंबलिंग आणि इथून चांगली रनिंग द विकेट पाहायला मिळते आणि इथून धावा मिळतील 2-2च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळते आणि तो षटक क्रमांक संपला जाते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धावकृती येणार बॉल असतील आता 6 आणि 6 मध्ये बनवायचे तर चला पाण्याची पूर्तता करायची आहे. मी आयोजकांना विनंती करतोय, 12वा खेळाडू 12वा ट्रीटमॅन पाण्याची पूर्तता केली गेली आहे. पहा सध्या स्क्रीनवरती आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहा, त्याच्यानंतर आपण स्क्रीनवरती पाहायला मिळते 6 मध्ये आता 26 समीकरण कठीण आहे. त्याच्यानंतर आता डेफिनेटली पहा जशी सुरुवात पाहायला मिळाली 30 वरती 3 विकेट, 42 वरती 3 विकेट आणि पहा मगाशी आमचा आवाज आम्हाला जरूर समालोचक पाहायला मिळाला होता रमेश गिरा आणि सध्या आता त्याचा ढाकढूक चालू आहे. परंतु हारणार नाहीये. जिंकलो तर इतिहास घडवणार आणि हारलो तर नादच करणार. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नाद एकच, आमचा क्रिकेटचा नाद. जरी समालोचक केला परंतु शेवटच्या 6 मध्ये बनवायचे 26 धावा. जर डंका पिटला तर लास्ट पर्यंत डंका पिटणार. दिव्या संधी डी चला. मुझको पीना है पीने दो, मुझको जीना है जीने दो. लक्षा बैलाचे मालक आपण पाहतो जितू सप्रे साहेबांचं आगमन. या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत. जर मॅच कडे शेवटचं 6 बॉल चकल बाकी आणि 6 मध्ये बनवायचे 26 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम 6 बॉल चकल बाकी. बाळू बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. चला स्पीडअप, उशीर करायचं नाही प्लीज. टीम बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळेल कोपऱ्याची वाटी टीम. चला उशीर करू नका. 6 मध्ये बनवायचे 26 धावा आणि जर 6 मध्ये 26 धावा जर काढल्या तर आजच्या रात्रीमध्ये एक नवीन इतिहास आम्हाला कोपऱ्याची वाटी टीमचं पाहायला मिळेल. परंतु समोर फणसवाडी टीम पप्प्याचा संघ पाहायला मिळतोय. दम मध्ये पॉवर पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम टप्पा 6 बॉल 26 धावांची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल, वेग जरूर पाहायला मिळतो परंतु लेंथ खरा पाहायला मिळते. 55 बॉल, व्हाईट बॉल. एका म्हणतात पहा रिप्ले ऍक्शन, खूपच बाहेर चेंडू होता आणि त्याच्यानंतर अवंतर धावा आला मिळते. अविंतर धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 31, 31 धावा धावसंख्येत पाहायला मिळते. नक्कीच इथून चॅलेंज केला जातोय थर्ड अंपरचा. जर आम्ही स्क्रीनवरती चेक केला जाईल आणि जो का निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतील बुरेशेठ भगत, त्याच्यानंतर सुरेश दादा भगत. परंतु इथं काय घडलं जाते, फटका भरपूर चांगला आहे. डिफिनेटली एकदा मिळायला जाते दुसरीचा कॉल परंतु नाही मिळेल फक्त एक सिंगल. बत्तीस धावा दाखल करू ते पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती
बाळू बॅटची टॉप एज फटका भरपूर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे एकदा मिळालं जाते, दुसरीचा कॉल केला जातोय डायरेक्टली थ्रो आणि तिथून दुसरी धाव देखील कंप्लीट 2 धाव मिळायला जात आहे आणि या 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 34, 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. पहा रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती. फेल डिलिव्हरी आहे. चला सामना लगेच स्टार्ट. फेल डिलिव्हरी आहे. गोलंदाज तिग्यार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, पुन्हा एकदा स्ट्रेट अप मिड विकेट ट्रॅव्हल सक्सेसफुल. बॉल चालला एका टप्प्यानं बंडलाच्या पलीकडे सीमा पार. चौकार धाव मिळतील 4. आता प्यार थांबवायचंय. आता 3 मध्ये बनवायचे 18 धावा. मॅच रोमॅन्टिक. 3 मध्ये 18 धावा. जर 3 बॉल मध्ये जर 3 षटकर आले तर बिग बिग बिग. ओ वा 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 क्या बात है. पहिला तर आलाय दिव्या संधी सँडी डीजे. इस जंगल में हम दो शेर मध्ये फलंदाज रमेश. नाव आहे रमेश. जर 2 बॉल मध्ये जर अजून 2 ठोके आले तर डंका रमेशचा बोलवाला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2026 मध्ये 2 बॉल 12 धावा. गोलंदाज बाळू. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज आणि इथून नाराजगी पाहायला मिळते. मिळाली फक्त 1 सिंगल. 1 बॉल 11 धावींची गरज. शेवटचा 1 बॉल 5 स्क्रीन होती पाहायला मिळते. 1 बॉल 11 धावा. नाराजगी पाहायला मिळते कोपऱ्याची वाडी टीम कडनं. शेवटचा अंतिम बॉल. पुढची मॅच लगेच रेडी राहायचंय. 1 बॉल 11 धावा आणि इथून डॉट बॉल आणि सामना जिंकलाय गावदेवी प्रसन्न फणसवाडी. हार्डलक टीम कोपऱ्याची वाडी. दोन्ही टीमचा हार्दिक शुभेच्छा.